मरिया माते फातिमा माते आम्हा भक्तांची तू गे माऊली आरोग्यदायिनी संकटहारिणी आम्हा भक्तांची तू सावली मरिया माते क्रिसाची तू माता बनली देव शब्दास तुगे जागली भाग्यवान या धरतीवरी दे छाया तुझ्या कृपेची हे मरिया माते फातिमा माते आम्हा भक्तांची तुगे माऊली आरोग्यदायिनी संकटहारिणी आम्हा भक्तांची तू सावली हे मरिया माते. This Mass offered as thanks Mass to Our Lady of Fatima for good spiritual health of Romeo Pereira. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. खरे पाहता एका स्त्रीने प्रभू येशूच्या मातेला धन्य म्हटले होते. मात्र प्रभूने आपल्या मातेचा जणू त्याहीपेक्षा मोठा सन्मान केलेला आपल्याला दिसून येतो. कारण मरिया मातेने खरोखरच देवाचे वचन ऐकले, त्याला प्रतिसाद दिला आणि ती त्याप्रमाणे ती जीवन जगली. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया पवित्र शास्त्रांतील देवाच्या वचनावर उभारलेला आहे. देवाची वचने संकटात धीर देतात, भगलेल्या सन्मानावर आणतात, अंधारात प्रकाश देतात, त्याचप्रमाणे परोपकार करण्यास प्रेरणा देतात. आणि त्यामुळे आपण देवाच्या वचनाकडे प्रत्येक वेळी लक्ष देऊन प्रभू देव आपल्याला काय सांगतो ते आपण ऐकलं पाहिजे. कारण देवाच्या वचनात सामर्थ्य व कृपा आहे, देवाच्या वचनात तारण आहे. आणि याच विश्वासाने आपण आजच्या या मिसा बलिदान भाग घेऊया. त्याचप्रमाणे आपल्या हातांतून ज्या काही चुका घडल्या असतील, अपराध घडले असतील, और आपण कोणी दुसऱ्याला दुखावलं असेल त्याबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वहगेने मी फार पापी केली आहे. हा माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेव. आमेन. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर.
प्रभो दयाळा प्रभो दयाळा प्रभो दयाळा दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्तिमार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने गलतीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवाचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्या नियमशास्त्राधीन असे पाऱ्यात ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचविणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या देवाचे पुत्र आहात. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये स्नान संस्कार झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी आणि हेलेनी, गुलाम आणि स्वतंत्र, पुरुष आणि स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एक आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताच्या आहात तर अब्रामाच्या संतान आणि अभिवाचनाच्या द्वारा वारस आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. ऐकिता वचन तुझे जीवन फुलले माझे. ऐकिता वचन तुझे जीवन फुलले माझे. वर्णू कसा हा सौख्याचा ठेवा, वर्णू कसा हा सौख्याचा ठेवा. स्नेहांतची तुझ्या जन्म वेचावा, स्नेहांतची तुझ्या जन्म वेचावा, स्नेहांतची तुझ्या जन्म वेचावा, स्नेहांतची तुझ्या जन्म वेचावा. ऐकिता वचन तुझे जीवन फुलले माझे. ऐकिता वचन तुझे जीवन फुलले माझे. कृपया उभे राहा. स्वर्गातून उतरते जगताला जीवन देते. जी स्वर्गातून उतरते
जगताला जीवन देते. मीच जीवनाची भाकर, मीच स्वर्गीय भाकर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तुझा गौरव असो. येशू ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणी स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनांतून तू स्तनपान केलेस ती धन्य. परंतु तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे काही देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करत असते ती परमेश्वरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही, हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. शब्द आहेत संत लुईस मॉन्टफोर्ट यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, स्पेन देशामध्ये एक धर्मगुरू होऊन गेले. त्यांचं नाव आहे संत डॉमिनिक गुझमन. 8 ऑगस्ट ह्या दिवशी ख्रिस्तसभा त्यांचा सण साजरा करत असते. त्या धर्मगुरूंमध्ये काही महत्त्वाचे गुण होते. पहिला गुण होता की कॅथलिक ख्रिस्त सभेची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा पद्धतशीरपणे अभ्यास करत राहायचं. दुसरा गुण होता की हा जो केलेला अभ्यास आहे तो प्रवचनाच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे ते स्वतः अत्यंत पवित्र आणि शुद्ध असं जीवन जगायचे. लोकांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची जी योजना आहे ती योजना त्यांना समजून सांगायचे. अशा ह्या पवित्र धर्मगुरूंना एक दिवस पवित्र मरीचं दर्शन झालं आणि पवित्र मरीने त्यांच्या हातामध्ये एक महत्त्वाचं शस्त्र दिलं. जे शस्त्र आज संपूर्ण जगभर पसरलेलं आहे त्या शस्त्राचं नाव आहे अतिपवित्र जपमाळ किंवा द मोस्ट होली रोजरी. रोजरीची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना किंवा ती रोजरी सर्वप्रथम पवित्र मरीने संत डॉमिनिक गुझमन ह्यांच्या हाती दिली. तोपर्यंत मठवासी आपल्या मठामध्ये राहून आपल्या बायबलमधील स्तोत्रसंहितांची 150 स्तोत्रे त्यांचं पठण करत असायचं. सर्वसामान्य लोकांना हे शक्य नव्हतं. म्हणून संत डॉमिनिक गुझमन ह्यांनी लोकांना प्रार्थना कशी करायची ते शिकवायला सुरुवात केली. ते स्वतः संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडायचे, लोकांमध्ये वावरायचे, लोकांच्या जीवनाचा कानोसा घ्यायचे, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायचे, त्यांना परमेश्वराचा संदेश द्यायचे आणि मग बायबलमधील उतारांच्या आधारे एखादा येशूच्या जीवनातला प्रसंग समजून सांगायचे. येशूच्या जीवनातील आणि पवित्र मरीच्या जीवनातील काही रहस्यांवरती ते लोकांबरोबर चिंतन करायचे. एक रहस्याविषयी बोलून झाल्यानंतर एक आमचे बाबा बोलायचे, 10 नमोमऱ्या बोलायची. जणू काही पवित्र जपमाळेच्या प्रार्थनेची ती एक छोटीशी सुरुवात होती. त्या ठिकाणी संत डॉमिनिक गुझमन ह्यांनी लोकांना ती प्रार्थना कशी करावी ती शिकवली. पुढे त्यांनीच स्थापन केलेली एक संस्था ऑर्डर ऑफ प्रीचर्स म्हणजे प्रवचनकारांची जी संस्था आहे त्या संस्थेने पवित्र जपमाळ किंवा रोजरीची प्रार्थना संपूर्ण जगभर प्रसारित केली. 13 मे ते 13 ऑक्टोबर 1917 ह्या 5 महिन्यांच्या काळामध्ये पवित्र मरीने फातिमा ह्या ठिकाणी 3 मेंढपाळ मुलांना दर्शन दिलं. जसिंटा, लुसी आणि फ्रान्सिस्को अशी त्या मुलांची नावं. आणि त्या मुलांना त्या दर्शनाच्या दरम्यान तिने एक प्रार्थना शिकवली की प्रत्येक दशकानंतर ही प्रार्थना म्हटली गेली पाहिजे. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर, सर्व लोकांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने.
आज ही प्रार्थना आपल्या रोजरीच्या प्रार्थनेचा भाग बनलेली आहे. परंतु रोजरीच्या प्रार्थनेविषयी ही जपमाळेची कुमारी माता हिच्या सणाविषयी एक पार्श्वभूमी आहे, ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. इसवी सन 1571 साली 7 ऑक्टोबर 1571 साली तुर्कांविरुद्ध लिपांटो ह्या ठिकाणी एक युद्ध सुरू होतं. हे धर्मयुद्ध होतं. म्हणजे एकीकडे तुर्कस्थानचे मुसलमान आणि दुसरीकडे ख्रिस्ती लोक, त्यांच्यामध्ये असलेलं हे युद्ध होतं. ते युद्ध जिंकणं तेवढं सोपं नव्हतं, कारण शत्रू पक्षाकडे 15,000 सैनिक होते आणि ख्रिस्ती लोकांकडे सैनिक नव्हते. अशा वेळेला पोप महोदयांनी त्यांना आव्हान केलं की पवित्र मरियेकडे रोजरीची प्रार्थना करा. पवित्र मरिया नक्कीच तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. आणि त्या युद्धामध्ये ख्रिस्ती लोकांचा विजय झाला. त्या विजयाच्या सन्मानार्थ पोप पायस पाचवे ह्यांनी 7 ऑक्टोबर हा दिवस विजयाची माता मरिया हिच्या सणाचा दिवस म्हणून मक्रूर केला. त्यानंतर आलेल्या परमगुरूंनी ह्या विजयात रोजरीच्या प्रार्थनेचं सामर्थ्य दडलेलं आहे हे ओळखलं आणि हा सण रोजरी मातेचा सण म्हणून जाहीर केला. पोप लिओ 10वे ह्यांनी तर 1520 साली संपूर्ण ऑक्टोबर महिना हा रोजरीचा महिना म्हणून जाहीर केला. ह्या दिवसामध्ये आपण फातिमा मातेच्या सणाची तयारी करत आहोत आणि फातिमा मातेने सातत्याने सांगितलेला एक महत्त्वाचा मंत्र आहे, तो मंत्र म्हणजे रोजरीची प्रार्थना करा. म्हणून पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी तर 16 ऑक्टोबर 2002 रोजी ह्या विषयावरती एक विशेष प्रेषितीय पत्र प्रसिद्ध केलं. त्या प्रेषितीय पत्राचं नाव आहे रोझारियम वर्जिनिस मारिये. त्याद्वारे 2002 ऑक्टोबर 2002 ते ऑक्टोबर 2003 हे संपूर्ण वर्ष रोजरी वर्ष म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच वेळेला त्यांनी रोजरीच्या 15 रहस्यांमध्ये आणखी प्रकाशाच्या 5 रहस्यांची भर घातली. अशा प्रकारे आज आपल्याकडे रोजरीची एकूण 20 रहस्ये उपलब्ध आहेत. ह्या 20 रहस्यांवरती आपण सातत्याने चिंतन करावं असं पोप महोदय आपल्याला सुचवतात की तुम्ही वैयक्तिकरित्या रोजरी करायची, कौटुंबिकरित्या रोजरी करायची, सामुदायिकरित्या चर्च पातळीवरती रोजरीचं आयोजन करायचं. परंतु ती नुसती पोपटपंची बनता कामा नये, तर त्यामध्ये असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि पवित्र मरियेच्या रहस्यावरती आपण चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणूनच फातिमा मातेच्या सणाची पूर्वतयारी करत असताना ह्या रोजरीच्या प्रार्थनेच्या वेळेला चिंतन कसं करावं ह्याचे एकूण 5 मार्ग आपण शिकून घेणार आहोत. पहिला मार्ग आहे की ह्या रहस्यांवरती चिंतन करायचं. त्या रहस्यांवरती चिंतन 2 मार्गाने करता येऊ शकतं की एकदा ते रहस्य बोललं गेलं की थोडा वेळ शांत राहायचं. उदाहरणार्थ दूताने मरियेला संदेश दिला, थोडा वेळ थांबायचं, काय नक्की घडलं असेल त्याचा नुसता विचार करायचा. देवदूताने काय सांगितलं, पवित्र मरियेने काय प्रतिसाद दिला त्याच्यावरती चिंतन करायचं. त्यासाठी मला कोणत्या प्रकारचा संदेश मिळत आहे त्याच्यावरती चिंतन करायचं. आणि त्यानंतर एक आमच्या बापा आणि 10 नमो मरिया अशा प्रकारची प्रार्थना करायची. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार की प्रत्येक रहस्यासाठी शुभवर्तमानामध्ये आणि आपल्या बायबलच्या नव्या करारामध्ये काही उतारे आहेत, त्या उतार्यांचं वाचन करायचं. म्हणजे आनंदाची 5 रहस्ये लूकच्या शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेली आहेत. दुःखाची 5 रहस्ये 4ही शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेली आहेत. प्रकाशाची 5 रहस्ये 4ही शुभवर्तमानामध्ये येशूच्या जीवनाचं जे संपूर्ण कार्याचं वर्णन आहे ते सर्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि गौरवाची 5 रहस्य आहेत. त्याच्यातील 2 रहस्ये, येशू मरणातून पुन्हा उठला, येशू स्वर्गात चढला, ही शुभवर्तमानात तुम्हाला वाचायला मिळतील. पेंटेकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला, हे प्रेषितांची कृत्य ह्या पुस्तकात वाचायला मिळेल. पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली आणि तिला राणीपदाचा मुकुट देण्यात आला, हे आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात अध्याय 12 मध्ये वाचायला मिळेल. अशा प्रकारे बायबलच्या उतारांच्या आधारे ह्या रहस्यांवरती चिंतन करायचं आणि मग एक आमच्या बापा 10 नमो मरिया ही प्रार्थना म्हणायची. चिंतनाच्या माध्यमातून रोजरी अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा.
दुसरी पद्धत आहे विनंती मालेतील शब्दावरती चिंतन करायचं, की पोप फ्रान्सिस यांनी विनंती मालेमध्ये आता नवीन शब्द देखील जोडलेले आहेत. पवित्र मरिया ही दयेची माता आहे, पवित्र मरिया ही आशेची माता आहे, पवित्र मरिया हे विस्थापित झालेल्यांचं सांत्वन आहे. अशा प्रकारचे काही नवीन शब्द तिथे आलेले आहे. ती ख्रिस्त सभेची माता आहे, ती कुटुंबाची राणी आहे. अशा प्रकारचे शब्द अगदी अलीकडेच तिथे जोडण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. बरेचसे शब्द आपण उच्चारतो, परंतु आपल्याला त्या शब्दांचा अर्थ माहीत नसतो. उदाहरणार्थ, पवित्र मरियेला सकाळचं नक्षत्र म्हटलं जातं. सकाळचं नक्षत्र आल्यानंतर काय घडत असतं? आता सूर्य लवकरच उजाडणार आहे, त्या ठिकाणी सूर्य उगवणार आहे, अशा प्रकारे आपल्याला चाहूल लागत असते. पवित्र मरियेच्या जन्माद्वारे नीतिमत्तेचा सूर्य प्रभू येशू ख्रिस्त लवकरच ह्या जगामध्ये अवतरणार आहे, अशा प्रकारची चित्र निर्माण झालं. म्हणून तिला सकाळचं नक्षत्र म्हटलं जातं किंवा तिला कराराचा कोश म्हटलं जातं. जुन्या करारामध्ये कराराचा कोश होता. त्यामध्ये काय होतं? त्या ठिकाणी दगडी पाट्या होत्या 10 आत्म्यांच्या, त्यामध्ये अहरोनाची काठी होती, त्यामध्ये माननाचा अंश होता. तो माननाचा अंश मुद्दाम राखून ठेवण्यात आलेला पुढच्या पिढीला सांगण्यासाठी की आपण अरण्यात असताना परमेश्वराने आपल्यावरती मानना नावाच्या अन्नाचा वर्षाव केलेला होता आणि आपली काळजी घेतलेली होती. 3 गोष्टी त्या कराराच्या कोशामध्ये जपून ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या 3ही गोष्टी पवित्र मरियेठायी आपल्याला दिसतात, की त्या दगडी पाट्यांवरती देवाच्या बोटाने लिहिले गेलेली 10 आज्ञा होत्या आणि पवित्र आत्म्याला देवाच्या उजव्या हाताचं बोट म्हटलं जातं. म्हणजे त्या पवित्र आत्म्याने देवाचा जिवंत शब्द प्रभू येशू ख्रिस्त साक्षात पवित्र मरियेच्या उदरावरती कोरला. किंवा त्या ठिकाणी अहरोनाची काठी होती. अहरोन हा याजक, सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक पवित्र मरियेच्या उदरामध्ये होता. किंवा मान्ना हे स्वर्गीय अन्न, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरियेच्या उदरामध्ये होता. म्हणून पवित्र मरियेला कराराचा कोश म्हटलं जातं. आत्ताच्या भाषेत जर आपल्याला म्हणायचं असेल तर ती साक्रामेंताची चालती फिरती पेटी आहे, असं पोप जॉन पॉल II यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या विनंती मालेतील शब्दावरती, पवित्र मरियेच्या नावावरती अशा प्रकारे सखोल चिंतन करायचं. त्यानंतर दैनंदिन जीवनातील घडामोडींवरती चिंतन करायचं. उदाहरणार्थ, आपण आनंदाची रहस्य घेतो. त्या आनंदाच्या रहस्यामध्ये आपण स्वतःवरती असं चिंतन करायचं की आज मला कुठे देवदूत भेटलेला आहे, आज मला अलिशिबासारखी व्यक्ती कधी दिसलेली आहे, आज मला कोणत्या बाळाच्या जन्माची शुभवार्ता कळलेली आहे का, किंवा आज कोणीतरी स्वतःला समर्पित केलेलं आहे का, कुठे धर्मगुरू झाले असतील, कुठेतरी सिस्टर झाल्या असतील, किंवा आज कोणीतरी हरवलं होतं ते पुन्हा एकदा मूळ पदावर आलेलं आहे, कोणाचं तरी चुकलेलं होतं तो पुन्हा एकदा नवीन जीवन जगायला लागलेलं आहे, अशी बातमी आनंदाची मला मिळालेली आहे का. त्या दैनंदिन गोष्टीवरती चिंतन करायचं. तीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषित कार्याविषयी, की त्याने काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केला. ह्या दिवसात कोणाच्या घरी लग्न वगैरे जवळ आलेलं आहे का, किंवा येशूने यार्देन नदीमध्ये बाप्तिस्म घेतला, अलीकडे कोणाचं बाप्तिस्म झालेलं आहे का. येशूने पश्चातापासाठी घोषणा केली, मला कुठे पश्चातापाची गरज आहे का. येशूचं रूपांतर झालं, तसं माझ्या प्रार्थनेमध्ये मला कुठेतरी परमेश्वराचं दर्शन घडलेलं आहे का. येशूने मिस्साची स्थापना केली, मला मिस्साची कितपत ओढी लागलेली आहे, माझ्या हातून कधी मिस्सा चुकलेली आहे का. किंवा येशूच्या गौरवमय जीवनावरती चिंतन करायचं. येशू मरणातून पुन्हा उठलेला आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे का. तो स्वर्गात चढलेला आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे का. पवित्र आत्मा माझ्यामध्ये कशा प्रकारे कार्यरत आहे. पवित्र मरिया सध्या स्वर्गात घेतली गेलेली आहे, आज ती सगळीकडे दर्शनं देत आहे, स्वर्ग आणि पृथ्वीची राणी आहे, तिच्याशी माझं काय नातेसंबंध आहे. अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील घडामोडींवरती चिंतन करायचं. चौथा मार्ग आहे विविध गरजा आणि हेतूंवरती चिंतन करायचं. पवित्र मरियेने फातिमा ह्या ठिकाणी मुलांना सांगितलं, रोजरी कशासाठी करायची. जगाच्या शांतीसाठी, पाप्यांच्या परिवर्तनासाठी, आणि जे स्वतः रोजरी करत आहे त्यांच्या पवित्रीकरणासाठी. म्हणजे एकीकडे देवाचा गौरव झाला पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे, स्वतःचं जीवन पवित्र झालं पाहिजे. ह्या विविध हेतूंवरती आपण ह्या रोजरीच्या काळामध्ये चिंतन करू शकतो.
आणि 5वा मार्ग आहे विविध सद्गुणांवरती चिंतन करायचं. पवित्र आत्म्याची वेगवेगळी फळं आहेत. प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. त्या व्यतिरिक्त इतर बरीचशी अशी त्याची दानं आहेत. विश्वास आहे, देवाचं भय आहे, पावित्र्य आहे, संदेश देण्याचं शक्ती आहे, विविध भाषा बोलण्याची शक्ती आहे. अशा विविध सद्गुणांवरती चिंतन करायचं आणि त्याद्वारे आपल्या रोजरीची प्रार्थना अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पोप जॉन पॉल II ह्यांनी आपल्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की चिंतनाविना केलेली रोजरी ही केवळ कोरडी, शुष्क अशी पोपटपंची बनू शकते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये रोजरी करत असताना त्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. फातिमा मातेच्या सणानिमित्त आजपासून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रोजरीला महत्त्वाचं स्थान देऊया. अमेरिकन धर्मगुरू फादर पेटन ह्यांनी किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्र राहतं. आज कुटुंबाची परिस्थिती काय निर्माण झालेली आहे, त्याला एक कारण म्हणजे आपल्या घरातून आपण कौटुंबिक प्रार्थना हद्दपार केलेली आहे आणि म्हणून कुटुंबामधल्या समस्या आणि प्रश्न वाढत चाललेले आहेत. पुन्हा एकदा त्या रोजरीला आपण स्थान देऊया, कारण संत लुईस मॉन्टफोर्ट ह्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करते ती व्यक्ती परमेश्वरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. आवे मरिया. अर्पण माझे तू घे प्रभू, मज स्वीकारुणी हे प्रभू. अर्पण माझे तू घे प्रभू, मज स्वीकारुणी हे प्रभू. माझे जीवन हे तुला अर्पितो रे, तव मंगल चरणी प्रभू. अर्पण माझे तू घे प्रभू, मज स्वीकारुणी हे प्रभू. अर्पण माझे तू घे प्रभू, मज स्वीकारुणी हे प्रभू. हा 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 हो 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 हा 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 हो 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 हो. पापांच्या माझ्या हृदयभार वाढे, पावन होण्या मी प्रभुदारी यावे. द्राक्षरस्व बाकर ऐक्याचे प्रतीक हे, ख्रिस्ताबरोबर मी एक रूप व्हावे. आत्मिक भोजन हे, मानव वरदान हे, दे मन मना शांती प्रभू. अर्पण माझे तू घे प्रभू, मज स्वीकारुणी हे प्रभू. अर्पण माझे तू घे प्रभू, मज स्वीकारुणी हे प्रभू. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊ. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होऊ. हे सर्वसमर्थ बापा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण कराव्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वरांचे आभार मानूया. ते योग्य वर्णास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनात परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे.
तुझ्या मुक्तिकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आलात, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझी स्तुतिगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात जे जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जे जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपले दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरले तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑजवर्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणांत पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारे मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू श्री ख्रिस्तावर तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताने जी प्रार्थना शिकवली आहे ती आपण मोठ्या विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमच्या साची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रधानची क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रधानची क्षमा कर. आणि आम्हाला वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राजांती शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. येशू तू माझा जीवन दाता अंतरी तारका. येशू तू माझा जीवन दाता अंतरी तारका. तू दयेचा आहेस चेहरा, करुणेचा जगद्विधाता. माझा जीवन दाता अंतरी तारका. येशू माझा जीवन दाता अंतरी तारका. भूकेल्या अन्न तुम्ही द्या, तान्हेल्या पाणी पाजा. उघड्याला वस्त्र पुरवा, शिकवी तू करण्या दया. येशू तू माझा जीवन दाता अंतरी तारका. येशू तू माझा जीवन दाता अंतरी तारका. आध्यात्मिक ख्रिस्त सेवनासाठी प्रार्थना. माझ्या येशू, माझ्या येशू, तू पवित्र सॅक्रमेंटामध्ये तू पवित्र साक्रामेंटामध्ये हजर आहेस हजर आहेस असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मी सर्व वस्तूंपेक्षा मी सर्व वस्तूपेक्षा तुझ्यावर मनापासून तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करते अधिक प्रेम करते व तुला तुला माझ्या हृदयात माझ्या हृदयात स्वीकारू इच्छिते. स्वीकारू इच्छितो. या क्षणी या क्षणी मी तुला मी तुला प्रत्यक्षात स्वीकारू शकत नाही, प्रत्यक्षात स्वीकारू शकत नाही. म्हणून तू आध्यात्मिकरित्या माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. मी तुला मी तुला प्रत्यक्षात स्वीकारत आहे प्रत्यक्ष स्वीकारत आहे व तू माझ्या समोर आहेस व तू माझ्या समोर आहेस असे समजून असे समजून मी तुला आलिंगन घालते घालते व तुझ्याशी एकनिष्ठ होते. व तुझ्याशी एकनिष्ठ होते. माझा तुझ्यापासून वियोग होऊ देऊ नकोस. वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेम संस्काराचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र
व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येव. आमेन. का जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे देवाला आभार मानूया. फातिमा मातेच्या नवेनाची प्रार्थना. देवदूताची प्रार्थना. हे माझ्या देवा, मी विश्वास ठेवतो, मी तुझी स्तुती करतो, मी आशा करतो आणि तुझ्यावर प्रीती करतो. जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, तुझी स्तुती करत नाहीत, तुझ्यावर आशा ठेवून प्रीती करत नाहीत, त्यांच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. हे पवित्र त्रैक्या, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, मी तुझी मनोभावे स्तुती करतो आणि प्रभू येशूचे शरीर, रक्त आणि दैवत्व जे जगातील सर्व प्रसाद पेट्यात समावलेले आहे आणि अखिल मानव जातीच्या तारणासाठी अहोरात्र तळमळत आहे. हे प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदया आणि निष्कलंक मरियेच्या पवित्र हृदया, मी पापांच्या परिवर्तनासाठी विनवणी करत आहे. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. हे फातिमा माते, आमच्या राष्ट्रासाठी विनंती कर. हे फातिमा माते, आमच्या धर्मगुरूंना पवित्र कर. हे फातिमा माते, आमच्या कॅथलिकांना भक्तिमान कर. हे फातिमा माते, आमच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा दे. हे फातिमा माते, जे आजारी असून तुझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांना आजार मुक्त कर. हे फातिमा माते, जे दुःखी कष्टी आहेत त्यांचे तू सांत्वन बन. हे फातिमा माते, जे तुझी याचना करतात त्यांना मदत कर. हे फातिमा माते, सर्व संकटापासून आमचा सांभाळ कर. हे फातिमा माते, सर्व मोहपाशांना आवर घालण्यासाठी आम्हाला मदत कर. हे फातिमा माते, आम्ही करीत असलेल्या विनंत्या तू मान्य कर. हे फातिमा माते, आमच्या प्रिय व्यक्तींना तू मदत कर. हे फातिमा माते, जे बहकलेले आहेत त्यांना सन्मार्गावर आण. हे फातिमा माते, आमच्या अंतःकरणातील पूर्वीची भक्ती तू परत आण. हे फातिमा माते, आमच्या हातून घडलेल्या पापांची आणि प्रमादांची तू क्षमा मिळव. हे फातिमा माते, अखिल मानव जातीला तू तुझ्या दैवी पुत्राच्या चरणाकडे आण. हे फातिमा माते. जगाला खऱ्या शांतीचे वरदान दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, सर्व चांगुलपणाच्या आणि दयेच्या उगमा, आमच्या हृदयात तुझ्या पवित्र मातेविषयी आत्मविश्वास निर्माण कर. जिची आम्ही रोजरीची फातिमा माता म्हणून विनवणी करतो, तिच्या प्रभावी मध्यस्थीने आमच्या आध्यात्मिक आणि ऐहिक गरजा तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. फातिमा मातेकडे प्रार्थना. रोजरीची राणी, अतिमधुर फातिमेची कुमारी, जिने पोर्तुगालच्या भूमीत दर्शन दिले आणि तिथल्या अशांत अशा देशात आंतर आणि बाह्य शांती प्रस्थापित केली. आज आम्हीही आमच्या राष्ट्रासाठी प्रार्थना करत आहोत. तुझी कृपा दृष्टी आम्हाकडे वळव व आम्हाला नैतिक आणि आध्यात्मिक आनंदाचा अनुभव दे. अखिल जगाला तू शांतीचे वरदान दे की जेणेकरून सर्वांनी आणि विशेषतः आमच्या राष्ट्रातील लोकांनी तुला त्याची राणी आणि शांतीची राणी म्हणून संबोधावे. हे रोजरीच्या पवित्र माते, आमच्या राष्ट्रासाठी मध्यस्थी कर. हे फातिमा माते, सर्व मानव जातीला कायमस्वरूपी शांती दे. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा प्रतारणा क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रतारणाची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु ठाई आहे धनी तू स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या
वेळी विनंती कर आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा सर्वदा. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा प्रतांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पाळू देऊ नकोस, पण वाईटापासून तू आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूची ठाई आहे, धनी तू स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा हे सर्वदा. फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा प्रतांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस, पण वाईटापासून तू आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूची ठाई आहे, धनी तू स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वदा. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. Star of ocean fairest, star of ocean fairest, Mother God who bearest, Virgin thou immortal, heaven's bliss full portal, all that thou receivest, Gabriel's words believest, change to peace and gladness, Eva's name of sadness, all that thou receivest, Gabriel's words believest, change to peace and gladness, Eva's name of sadness, loose the bonds of terror, light in blinded error, all our ills repressing, pray for every blessing. Mother's care displaying, offering by praying, who when born a brother chose thee for
in all excelling, gentle paths are telling, but in sinners render, gentle, chaste, and tender, in pure path direct us, on our way protect us, till on Jesus' gazing, we shall join thy praising, in pure path direct us, on our way protect us, till on Jesus' gazing, we shall join thy praising. Father, Son, eternal, Holy Ghost, supernal, with one praise we bless thee, three in one confess. Amen. And that I may praise you, O Holy Virgin. Give me strength against thy enemy. Let us pray. O Mary, powerful Virgin and Mother of Mercy, Queen of heaven and refuge of sinners, we consecrate ourselves to your immaculate heart. We consecrate to you our whole being and all our life, all that we have, all that we love, all that we are, to Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. Go forth in peace. Thanks be to God. 대마치 마이 비투양초 돌보소양 차지니 박소 대토이 타올라 삼차 만약소 아가디 마이 굴백소 노만 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 뜨가 소리치라네 Sorsa tutul Fatima davantari, teka burgan tu disti porri, rajites magni korung magli, akya son sara por goteli, no man.
Bogam, Oj, Tu, Jam, Ci